आणि काही वाईट पण होणार नाही यापुढे. चांगला निर्णय घेतलेला आहे सरकारने. पळून जाऊन लग्न करणे वगैरे होत आहेत, त्या प्रकारचे गुन्हे बंद होतील. मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी कायद्याच्या विधेयकाला जे आहे ते आज मंजुरी मिळणार आहे. धर्मांतराविरोधी कायदा हा लागू होणार आहे. आपल्यासोबत काही तरुणी आहेत. दीदी, तुला काय वाटतं, आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे धर्मांतर विरोधी कायदा आहे, लागू होणार आहे. एक विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं? महिलांसाठी ही एक चांगली गोष्ट आहे. यापुढे जसे धर्मांतर वगैरे पळून जाऊन लग्न करणे वगैरे होत आहेत, त्या प्रकारचे गुन्हे बंद होतील आणि महिलांसाठी हा उत्तम प्रकारचा कायदा आहे. सरकारने हे खूप चांगले काम केले आहे. नक्कीच सरकार हे खूप चांगलं काम करत आहे. जे धर्मांतर व्हायचे, जोर जबरदस्ती करून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून जे धर्मांतर करत होते, ते आता त्या कायला कुठंतरी आळा बसेल असं या दिदीचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखीन विद्यार्थी आहे. काय नाव आहे तुझं? किती वर्षात शिकतेस तू? मी BCS सेकंड इयरला आहे. धर्मांतर विरोधी कायदा आहे तो आता अंमलात आणण्यात येणार आहे. तुला काय वाटतं या कायद्याबद्दल? हां, सरकारने जे कायदा चालू केला त्याच्यामध्ये ते चांगलं आहे. म्हणजे आता पहिले जसे लग्न होत गेले हे होत गेले, त्यांच्यासाठी आता सरकारने जे कायदा मंजूर केला ना ते योग्य केला आहे. सरकारने जो कायदा करण्यात येत आहे तो योग्य आहे असं म्हणतात. दीदी, तुला काय वाटतं, धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार आहे, काय तुझं काय मत आहे याबद्दल? चांगली गोष्ट आहे. सरकारनं चांगला निर्णय घेतलेला आहे. यामुळे मुलींची सेफ्टी वगैरे चांगली होते आणि काही वाईट पण होणार नाही यापुढे. चांगला निर्णय घेतलेला आहे सरकारने. नक्कीच सरकारने हा निर्णय चांगला घेतलेला आहे आणि यापुढे ज्या वाईट प्रवृत्ती होत्या किंवा वाईट घटना घडत होत्या, अशा घटनांना कुठेतरी आळा बसेल असं या तरुणांना वाटतं. LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड.